कामाच्या इतक्या गडबडीत आहे ना की उपाशी राहिले तेही त्याच्या लक्षात नाही राहत. अरे इथे कुठे ठेवलाय? बाजूला ठेवा. अरे लवकर हात चालवा ना, लवकर डिश लावा पटपट. चला चला. अरे हा ठेवायचा मुहूर्त बघतोय का? नाही. मग ठेव ना लवकर खाली. हा अरे खाली कुठे ठेवतो? वरती ठेव. हो हो हो. हळू 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 जरा. हो. हा आता पुढे काय? काही नाही. काही नाही. हा आराम करायला आलाय. हो हो. नाही नाही. अबे तू काय इलेक्ट्रिशियन आहे का? नाही. अरे मग जा ना आतमध्ये, हळद हवी ती घेऊन जा. हो हो. ए थांब थांब. मागे लवकर. अबे तू काय गाडी आहे का? तुझं नाव काय रे? चंद. सफरचंद. ताराचंद. मग पगडी कुठे? सॉरी चंद्रमुखी. अबे चंद्रमुखीला दाढी. चंद्रकांत. चंद्रकांत. हो नक्की? नक्की. फायनल? फायनल. कन्फर्म? कन्फर्म. विसरणार नाही? नाही. मजा आता. अरे ते हळद घेऊन जा लवकर. तू कोण आहे? सूर्यकांत. त्याचा भाऊ? नाही. मग तो कोण आहे? माहित नाही. अरे तो चंद्रकांत आहे. झालं का तुझं? हा मग काम कर ना. कुठली माणसं आहे ती? जाऊ दे. मी का आलो इकडे? अरे हा काम आहेत ना. आता हे आणि लक्ष्मण भाऊजी पण छान मिसळायला लागलेत ना. त्यामुळे घरात असं छान वाटतंय ना. आता सगळं छान होणार. सीताई आंब्याच्या डाळ्या राहिल्यात ना. अरे हो. ए कीर्ती अगं काढून ठेवलं होत्या आंब्याच्या हो डाळ्या. मी घेऊन येते. हा. आलेच. आणते ते. हो. इकडे बघ. ए थांब. ताई रेडी? आशू किती छान दिसतोयस तू. बरं आहे का? खूप छान. चल चल. चला. हळदीच्या आधीच ग्लो आला त्याच्या अरे चेहऱ्यावर. काही काय. ये बस वर. इकडे हो म्हणजे बस इथे बस. बस. अगं नेहा आणि सुजाता. मी त्यांना फोन केला होता, रस्त्यात येतात. बरं बरं. ते डहाळे राहिले, मी घेऊन येते. किट्टू डार्लिंग. आले आले. आशू हा मला कळतंय तुझं काय चाललंय. काय चाललंय? काय चाललंय म्हणजे नेहाला बघण्यासाठी असं बसलास ना तू. इकडे बघून बस. हळद तुला अशी लावायची. माहित नव्हतं. मी असं काय मुद्दाम करतोय. कळतंय आम्हाला. आई बघतेस ना. बसलो बसलो. आता हे काय आता या आई मावशी आली. अरे या आली का.
हॅलो. बोला, कशी सुरू आहे लगीन सराई? आनंदात सुरू आहे सगळं. घरात एवढं आनंदाचं वातावरण आहे ना. आणि संगीतचा आणि हळदीचा कार्यक्रम इतका सुंदर झालाय तुला सांगते. नेहा आणि आशू सोबत खूप कमाल दिसतायत ग. मला खूप आवडतंय. हो, पण आमची बिचारी शिवा काही आशूला सोडायला तयार नाही. म्हणजे मेहंदी काढलीये तिने हातावर आणि नाव लिहिलंय छकुला. बिचारी मनाला लावून घेतलंय ग तिने. ऐक ना दिव्या, एक काम कर, तू ना तिची जरा काळजी घे, तिच्याकडे लक्ष दे. काय ना अशाने वेड लागू शकतं ग तिला. हा, पण आता शिवाचं काही टेन्शन नाही. नाही. शिवा आहे ती, त्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि हे बघ, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण उद्या आशूचं लग्न आहे. त्यामुळे काही झालं ना तरी तू तिला तिथेच थांबवून ठेवायचा. हो, पण ती शिवा आहे, कठीण जाईल जरा. जाईल ना सोपं. तुला दुप्पट तिप्पट पैसे देते. मॅडम, काम झालं समजा तुम्ही. उद्या शिवा मंडपाच्या बाहेर सुद्धा दिसणार नाही.